नमस्कार, मी आहे प्रियंका. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका वेस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आपण सर्वसाधारण मैत्रिणी. पटकन आपल्या कॉलनीमध्ये घरभरणीचा प्रोग्राम आहे आणि हळदी कुंकू घ्यायला बोलवलंय. त्यावेळेसाठी आपण प्युअर सिल्क नेसावी का? तर नाही. कधी-कधी असं होतं की इतक्या फ्रिक्वेंटली साड्यांचं कलेक्शन आपल्याला करावं लागतं किंवा इतक्या फ्रिक्वेंटली आपल्याला साड्या वेअर कराव्या लागतात की रोज उठून कुठेतरी जायचंय. कॉलनीमध्ये फंक्शन आहे, हळदी कुंकू आहे, कोणाकडे तरी बारसं आहे, छोटं मोठं फंक्शन आहे आणि त्यासाठी सुरेख अशा साड्या दाखव प्रियंका, असा प्रश्न आणि असं उत्तर हे कायम तुम्ही जणी माझ्याकडे मागत असतात. त्यावेळेसाठी अत्यंत छान साडी, मलाही अशा साड्यांचं कलेक्शन भरपूर असं माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवावं लागतं. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी मी प्युअर सिल्क घालून जाते असं अजिबात नाहीये. काही काही ठिकाणी पटकन जावं लागतं, अगदी 5-10 मिनिटाचा प्रोग्राम आहे. त्यावेळेसाठी सुरेख साड्यांचं कलेक्शन मी आज दाखवणार आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त 1100. होय मैत्रिणींनो, अत्यंत सुरेख 1100 मध्ये वन ऑफ दी बेस्ट साडी आणि युनिक कलेक्शन. तर साडीचं फॅब्रिक कोणतं? तुम्हाला आणि मला आवडणारं ते म्हणजे टसर सिल्क. साडीचा जो पदर आहे तो टिश्यूचा आहे आणि ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला नाजूक असा बुट्टा येणार आहेत. दोन प्रकार आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. फर्स्ट प्रकार हा आहे जो मी वेअर केला आहे. सेकंड प्रकार तुम्हाला कळेलच. त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 कलर अवेलेबल आहेत. जाऊयात सेकंड कलरकडे. सुंदरपैकी छान असा टिश्यूचा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडीवर तुम्ही याचा बुट्टा बघू शकता. किती नाजूक असा कोयरीचा बुट्टा आहे आणि छान साऊथ इंडियन बॉर्डर आहे. अत्यंत नाजूक. आता तुम्हाला प्रश्न पडला की ताई नेमकं याच्यावरचा बुट्टा आणि बॉर्डर कोणत्या रंगाची आहे? हे गोल्ड आहे की कॉपर आहे? तर याला आपण व्हाईट गोल्ड म्हणू शकतो. हलकसं गोल्डन चमकणारं, हलकसं सिल्वर टच देणारी सुरेख साडी, रिच बॉर्डर आणि साऊथ इंडियन साडीचा एक उत्तम प्रकार तो म्हणजे हा. तर मैत्रिणींनो, बेस्ट अशी साडी आहे. तुम्ही याचा पदर बघू शकता, किती छान टिश्यूचा पदर आहे आणि साडी खूप जास्त अंगाला चापून चुपून बसते. अजिबात ही फुगीर होणार नाही, कारण टसर सिल्क म्हटलं म्हणजे सगळे प्रश्न तिथं संपतात. आणि बेस्ट अशी साडी आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची येणार आहे, जे की अत्यंत सुरेख आहे. शेवटपर्यंत बुट्टा आहे. होय मैत्रिणींनो, अगदी शेवटपर्यंत. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. प्राइस आहे. नातेवाईकाकडे हळदीचा प्रोग्राम आहे. हळद खेळणं म्हणजे साड्यांवर हळद लागणं आणि कुठे ना कुठे हळदीचे डाग निघणार नाही याच्या धाकेपोटी पूर्णपणे आपण हळद एन्जॉय करत नाही. पण आजची जी साडी आहे ती इतकी सुरेख आहे. छान असा मँगो येल्लो कलर आहे आणि बेस्ट अशी साडी आहे आणि प्राइस अत्यंत कमी आहे मैत्रिणींनो. तर ऑल ओव्हर या टाईपची साडी येईल. सुरेखपैकी असा पदर आहे जो की टिश्यूचा आहे पदर. छान अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. या टाईपच्या ज्या साड्या आहेत त्या आपल्याला भरपूर ठिकाणी आणि बऱ्याचदा पटकन इझी टू कॅरी नेसायला खूप सोप्या आणि छान पडतात. ऑल ओव्हर इंडिया शिपिंग तुम्हाला फ्री येणार आहे. अत्यंत सुरेख अशी साडी आहे आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज येणार आहे. पिंक कलरमधला एक छान असा रंग तो म्हणजे गाजरी. या साडीमध्ये शेड देखील आहेत, म्हणजे टिश्यूची शेड येते आणि साडी अत्यंत सुरेख दिसते आहे. जर तुम्ही साडी प्रेमी असाल, तुम्हाला उत्तम अशा साड्यांचं कलेक्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही त्यावेळी या टाईपच्या साड्या घेऊ शकतात. तर चला मग मैत्रिणींनो, आता आपण इथं या साडीचा मिऱ्या घेऊन बघूया की साडीच्या मिऱ्या घेतल्यावर साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही. अत्यंत चापून चुपून छान बसेल आणि लुक जे आहे साडीचं ते खूप जास्त सुरेख दिसेल. या टाईपची साडी तुम्ही बघू शकतात. एका स्ट्रोकमध्ये मी पदर घेतलेला आहे आणि अत्यंत छान आहे. आता टीचर्स असतात, डॉक्टर्स असतात, रोज उठून साड्यांचं कलेक्शन हवं असतं, त्यावेळेसाठी छान अशी साडी शोधताय तर आजचं टसर सिल्क कलेक्शन हे अत्यंत उत्तम आहे. बरेचसे सण येत आहे, आखातीज येते, त्यानंतर मग गुढीपाडवा येतोय, त्यावेळी अशा साड्यांचं कलेक्शन तुमच्याकडे असावं जे पटकन नेसलं की छान वाटतं. आणि घरामध्ये दिवसभर काम करताना एखादी सुरेख साडी हँडल करताना कॅरी करताना छान असली तर नक्कीच ती हवीशी वाटते. अशी ही सुरेख साडी. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे आणि प्राइस अत्यंत कमी आहे. बेस्ट कलेक्शन सुरेख साडी आणि प्राइस हिची येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1100. तुम्हाला प्रश्न असेल की ताई हा रंग कोणता? काळा रंग आहे की नेव्ही ब्लू रंग आहे? तर हा नेव्ही ब्लू रंग आहे आणि फक्त 1100ची ही सुरेख साडी आहे. तर मैत्रिणींनो, प्राइस अत्यंत कमी आहे. सुरेखपैकी छान असा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची मिळणार आहे. संपूर्णपणे भरीव आहे आणि लुक अत्यंत छान आहे. प्राइस अतिशय कमी आहे. बुट्टा याचा खूप सुरेख आहे. सगळ्यात मेन म्हणजे साडीचा बुट्टा इतका नाजूक. साडीमध्ये अशा टाईपची जरी वापरलेली आहे जेणेकरून ही जरी संपूर्ण साडीचं सौंदर्य हे खेचेल आणि साडी दिसताना उत्तम दिसेल. प्रत्येक साडीमध्ये रनिंग असं ब्लाऊज. सुरेखपैकी छान असा पीच रंग
आता नव्याने लग्न झालंय, घरामध्ये कशा साड्यांचं कलेक्शन करू ताई असा प्रश्न तुझा बऱ्याचदा असतो. त्यावेळी ही साडी अत्यंत उत्तम. छान असा लाईट कलर आहे. बटबटीत कलर नाहीये, शोभून साजून दिसेल, प्रत्येक इंडियन स्किन टोनला मॅच होईल असा हा सुरेख रंग, तो म्हणजे पीच कलर. मैत्रिणींनो, एक गोष्ट मी इथं सांगायची राहिली. वरती इथं नंबर मेन्शन करते आहे. प्लीज साडी नंबरनुसार बुक करावी, कारण असं होऊ शकतं की सगळ्या साड्या मिळत्या जुळत्या दिसतात. डिझाईन्समध्ये कधी कधी आम्ही कन्फ्यूज होतो. त्यामुळे जर तुम्ही नंबरनुसार बुक केली साडी तर नक्की खूप चांगलं होईल आणि तुम्हाला देखील परफेक्ट आणि आम्हाला देखील इझी अगदी होईल हे. तर सगळ्या साड्या सेम आहेत आणि लुक अत्यंत सुरेख आहे. फक्त साडी बघताना तुम्ही अकॉर्डिंग बघा की तुम्हाला कशी साडी छान दिसेल. आज मी किती नाजूक छोटंसं असं 6 बांगड्यांचा सेट घातला आहे. छान असं मंगळसूत्र घातलं आहे, जे की खूप सुंदर मंगळसूत्र आहे. राजस्थानी मंगळसूत्र मी आज घातले. प्राईस खूप कमी आहे. याच्याबरोबर झुमके देखील आहे. म्हणजे असं जे छोटंसं स्मॉल लुक कधी कधी इतकं बरं वाटतं आणि अगदी छानही दिसतं ते. कारण नेहमी आपण बटबटीत हेवी मेकअप प्रत्येक ठिकाणी नाही कॅरी करू शकत, हे अगदी 100% खरं. बेस्ट अशी साडी आहे. साडीच्या शेपटी या टाईपचं ब्लाऊज आहे. आता मैत्रिणींनो, इथं डिझाईन चेंज झालेली आहे. इथं जरी ही चेंज झालेली आहे पण डिझाईन जी आहे किंवा ज्याला आपण एक पॅटर्न जे म्हणतो ते सेम आहे. आता याच्यामध्ये नेमका एक्झॅक्टली चेंज काय, तर जवळ या, तुम्हाला मी याचा एक्झॅक्टली चेंज सांगते. सुरेखपैकी तसाच नाजूक बुट्टा आहे. फक्त बुट्ट्याची जी जरी आहे ती इथं छानपैकी अशी रस्ट गोल्डन झालेली आहे. आता तुम्ही याची बॉर्डर बघू शकतात. तिची जी बॉर्डर होती ती थोडीशी मोठी होती आणि याची जी बॉर्डर आहे ती छोटी आहे. पण दोघांमध्ये नकाशी काम आहे. मात्र हे एकाच ब्लॉगमध्ये दोन वेगवेगळ्या डिझाईन आणण्याचं कारण काय? कधी कधी असं होतं की ताई आम्हाला ही साडी खूप आवडली आहे, पण हिची जरी ना किंवा हिची बॉर्डर थोडीशी मोठी होती, त्यामध्ये मिडल काहीतरी आहे का? तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला जर मोठी बॉर्डर हवी असेल तुम्ही फर्स्टवाल्या साड्या घ्याव्यात आणि सेकंड हवी असेल तर तुम्ही सेकंड घ्याव्या. दोघांपैकी दोन्हीही आवडले असतील दोन्ही पण घेऊ शकतात किंवा जो कलर तुमच्याकडे नसेल तो तुम्ही या ब्लॉगमधून उचलू शकतात. सुरेख साडी आहे. सेम पॅटर्न आहे. उत्तम कलेक्शन आहे आणि तसाच टिश्यूचा पदर आहे. प्राइस देखील एक्झॅक्टली सेम टू सेम आहे. तर मैत्रिणींनो, या टाईपचा सुरेखपैकी टिश्यूचा असा पदर आहे. आता ही साडी फुगेल का? कारण तुमचा प्रश्न हा मला अगदी फ्रिक्वेंटली आणि नेहमी असतो. अजिबात फुगणार नाही. टसर सिल्क म्हटलं म्हणजे तुम्ही डोळे बंद करून या टाईपच्या ज्या साड्या आहेत त्या परचेस कराव्या. हे सेमी टसर सिल्क आहे पण तरी सुद्धा हे फुगणार नाही, कारण याचा गुणधर्मच तो आहे अजिबात न फुगण्याचा. एकदा का तुम्ही साड्या चापून चुपून बसवल्या की त्या छान बसतात आणि सुरेख दिसतात. आता हा रंग कोणता? लाईट असा केशरी रंग आहे. जसा केशरचा मंद केशरी रंग असतो, हा तसा केशरी रंग आहे. खूप सुरेख नाजूक बॉर्डर आहे. छानपैकी नाजूक नाजूक बुट्टे आहे साडीवर आणि साडी दिसताना अत्यंत सुरेख दिसते आहे. बेस्ट साडी आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज होणार आहे. बऱ्याचदा तुम्हाला देण्या घेण्यासाठी साड्या हव्या असतात की ताई घरामध्ये मुलाचं लग्न ठरलंय, यंदा मुलीचं कर्तव्य आहे आणि त्यावेळेसाठी नातेवाईकांना देण्या घेण्यासाठी उत्तम अशा साड्यांचं कलेक्शन तुझ्याकडे आहे का? तर नक्कीच आहे मैत्रिणींनो. 1100 मधील ही सुंदर टसर सिल्क अगदी समोरच्याला साडी दिल्यासारखीही वाटेल आणि त्यांना देखील साडी बघितल्यावर आनंद होईल, कारण ही अशी साडी आहे जी प्रत्येक गृहिणी नेसू शकते. टसर सिल्कमधल्या या रेंजमधल्या जवळजवळ माझ्याकडे 10 ते 20 साड्या आहेत, कारण मला पटकन कुठेतरी फंक्शनला जायचं, एखाद्या मीटिंगला जायचं, कधी कधी असं होतं की मुलीच्या शाळेमध्ये जायचं, त्यावेळेसाठी या साड्या इझी टू कॅरी असतात. कपाटातनं काढल्या, नेसल्या आणि छान त्या दिसतात आणि मेंटेनन्स फ्री आहे. अजिबात त्याला मेंटेन लागत नाही. प्रेस केलं तरी होतं. घरात वॉशेबल आहेत आणि सुरेख साड्या आहेत. साड्यांचा रंग फेड होतो का? अजिबात होत नाही. फक्त गरम पाण्यात टाकू नका. छान असा पिस्ता रंग आहे आणि उत्तम अशी साडी आहे. तुम्ही साडीचं लुक बघू शकतात. सुरेखपैकी छान असा फ्लो आहे. नाजूक नाजूक बुट्टे आहे आणि ऑल ओव्हर साडी या टाईपची तुम्हाला मिळणार आहे, जी की अत्यंत सुरेख आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. सुरेखपैकी छान असा चिंतामणी रंग. चिंतामणी रंग हा फ्लोलेस रंग आहे. नाजूक बॉर्डर आहे आणि साडी दिसताना अत्यंत उठावदार दिसते आहे. टिश्यूचा पदर असल्यामुळे कॉपर जरी किंवा ज्याला आपण रस्ट गोल्डन जरी म्हणतो, त्यामुळे साडीचं सौंदर्य अत्यंत अधिक आहे आणि लुक हे अतिशय छान आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही आणि लुक हे अत्यंत छान येईल. उत्तम अशी साडी आहे. बेस्ट असं कलेक्शन आहे आणि खरोखर युनिक अशी सुरेख साडी आहे. तर मैत्रिणींनो, या टाईपचा ह्या साडीचा फ्लो आहे, म्हणजे अजिबातच फुगणार नाही. इतकं छान ती चापून चुपून बसेल आणि इतकी सुरेख ती दिसेल आणि प्राईस ही अत्यंत कमी आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची मिळणार आहे. शेवटपर्यंत ही भरीव आहे आणि लुक जे आहे ते अत्यंत छान आहे. बेस्ट साडी. साडीच्या शेवटी या टाईपचं
ब्लाऊज येणार आहे, प्राइस आहे 1100. डार्केस्ट असा धूपछाव मेहरून रंग आहे आणि सुरेख अशी साडी आहे. तुम्ही जितके डार्क रंग घ्याल तितका त्याच्यावर बुट्टा आणि जरी ही उठून दिसेल आणि लाईट रंगामध्ये त्याच्या टोटली अपोजिट आहे. लाईट रंगामध्ये जरी ही धूपछावमध्ये दिसते आणि लुक हे तिचं छान येतं. म्हणजे दोन्हीही गोष्टी आपापल्या ठिकाणी अत्यंत सुरेख आहेत. प्राइस सेम येणार आहे, चॉईस तुमची असणार आहे आणि उत्तम असं कलेक्शन हे आहे. टिश्यूचा पदर आहे, ऑल ओव्हर साडी या टाईपची मिळते जे की अत्यंत सुरेख दिसते. बेस्ट अशी साडी आहे आणि खरोखर उत्तम असं कलेक्शन आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची येणार आहे. साडीच्या शेवटी रनिंग ब्लाऊज आहे. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 11. आजच्या ब्लॉगमधला शेवटचा आणि सुरेख रंग तो म्हणजे फिरोझी रंग. फिरोझी रंगावर नाजूक पुटणं ऑल ओव्हर बुट्टा आहे, टिश्यूचा पदर आहे आणि साडी दिसताना अत्यंत सुरेख आणि फ्लोलेस दिसते. प्राइस अत्यंत कमी येणार आहे आणि युनिक अशी साडी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकतात याच्यावर किती नाजूक पूर्ण बॉर्डर आहे. खालची आणि वरची जी बॉर्डर आहे ती संपूर्णपणे इक्वल अशी बॉर्डर आहे. तुम्हाला हवं तुम्ही याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करू शकता. तुम्ही याच्यावर हेवी मंगळसूत्र नेसू शकतात, घालू शकतात आणि यामुळे तुमच्या साडीचं जे लुक आहे ते बेस्ट येईल. साडीच्या शेवटी ब्लाऊज येणार आहे. आज मी वेअर केलेल्या साडीचा जो रंग आहे तो आहे मोती रंग. मोती गोल्ड कलरमध्ये हा रंग आहे आणि याच्यावर मी ब्लाऊज असंच घातलं आहे. सुरेखपैकी छान असा मागचा आणि पुढचा गळा हा गोल आहे. मोती रंगाचं ब्लाऊज आहे आणि संपूर्णपणे वर्क या ब्लाऊजवर अवेलेबल आहे. या ब्लाऊजची जी प्राइस आहे मैत्रिणींनो ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 700. कारण कधी कधी असं होतं की या टाईपचे गोल्डन टचचे ब्लाऊज आपल्याला हवे असतात. बऱ्याचशा साड्यांवर ते उपयोगी पडतात. डार्क साड्यांवर लाईट ब्लाऊज, लाईट साड्यांवर डार्क ब्लाऊज हे कॉम्बिनेशन अत्यंत सुरेख दिसतं आणि यामध्ये कॉपर गोल्ड हे सगळे मिक्स मॅच जरी असल्यामुळे ब्लाऊज हे अत्यंत सुरेख आहे आणि प्राइस ह्याची खूप कमी आहे. त्याचप्रमाणे मंगळसूत्र. आज मी राजस्थानी स्टाईलचं सुरेखपैकी छान असं मंगळसूत्र घातलेलं आहे जे की अत्यंत लॉंग आहे, 36 इंचीस आणि याची जी प्राइस आहे मैत्रिणींनो ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 900. याबरोबर तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे झुमके आहेत आणि युनिक असं ब्लाऊज आहे आणि सुरेख अशी साडी आहे. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्या मैत्रिणी तुम्ही माझ्यासाठी या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्लीज मैत्रिणींनो चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामही मला फॉलो करा. भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.